शेतकऱ्यांसाठी जनावर म्हणजे त्यांची रोजीरोटीच. मग त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, चला बघूया. यात आपण घरीच प्राथमिक पशुवैद्यकीय काळजी घेण्यासाठी काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. जनावर आजारी पडलं की दूध उत्पादन घटतं आणि खर्च वाढतो. याचा थेट परिणाम घरच्या उत्पन्नावर होतो. म्हणजे गंभीर आजारांपासून बचावासाठी ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. एक जागरूक मालकच आपल्या जनावरांच्या आरोग्याची उत्तम काळजी घेऊ शकतो. आता बघा, निरोगी आणि आजारी जनावरातला फरक ओळखणं खूप सोपं आहे. फक्त काय बघायचं हे कळायला हवं. निरोगी जनावर नेहमी तरतरीत असतं आणि वेळेवर खातं. आजारी जनावर सुस्त दिसतं आणि खाणं पिणं सोडतं. त्यांच्या नाकपुडीकडे लक्ष द्या. निरोगी जनावराची नाकपुडी ओलसर असते, तर आजारी जनावराची कोरडी पडते. निरीक्षणानंतर 3 महत्त्वाच्या तपासण्या करायच्या आहेत. चला बघूया त्या कोणत्या आणि कशा करायच्या. यात आपण तापमान, श्वास घेण्याचा वेग आणि नाडीचे ठोके कसे तपासायचे हे शिकूया. श्वासाचा वेग मोजण्यासाठी फक्त 1 मिनिटभर नाकपुडीजवळ हात धरा आणि श्वास मोजा. गुरांमध्ये शेपटीच्या खालच्या बाजूला बोट ठेवून नाडीचे ठोके सहज तपासता येतात. तापमान मोजण्यासाठी रेक्टल थर्मोमीटर वापरतात, पण लक्षात ठेवा तो वापरण्यापूर्वी स्वच्छ केलेला असावा. पण फक्त तपासणी करून भागत नाही, त्या आकड्यांचा अर्थ काय हे समजणंही महत्त्वाचं आहे. या तक्त्यामध्ये नॉर्मल रेंज दिली आहे. याच्यापेक्षा खूप जास्त किंवा कमी असेल तर लक्ष देणं गरजेचं आहे. आजारांचे मुख्य प्रकार कोणते आहेत हे समजून घेतल्यास डॉक्टरांना निदान करायला मदत होते. आजारांचं वर्गीकरण काही प्रमुख गटांमध्ये केलं जातं. जसं की संसर्गजन्य, असंसर्गजन्य, परजीवींमुळे होणारे आजार आणि बाहेरच्या जखमा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याची रोजची सतर्क नजरच जनावरांच्या आरोग्यासाठी खूप मोलाची ठरते. जर आजाराची लक्षणं लवकर ओळखली तर मोठं नुकसान टाळता येतं आणि म्हणूनच हे सगळं महत्त्वाचं आहे. मग आजपासून आपल्या जनावरांच्या काळजीमध्ये कोणता एक छोटा बदल करणार विचार नक्की करा.